पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये विषारी दारू न घेतला 8 जणांचा बळी. मृतांमध्ये 2 सख्या भावांचा समावेश. तर मृत्यूच्या घटनेनंतर आरोपी पोलिसांना शरण. हडपसरमध्येही दोघांचा विषारी दारूनं मृत्यू झाल्याची माहिती. 30 मे पासून रणरणत्या उन्हात उपोषण करणार. मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा पुन्हा एल्गार. तर राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड आज जरांगेंची भेट घेणार. जरांगेंना उपोषण करण्याची गरज भासणार नाही, विखेंना विश्वास. सरकारने मराठा आरक्षणाबाबत अनेक सकारात्मक निर्णय घेतलेत. मनोज जरांगेंना उपोषणाची गरज भासणार नाही, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केला विश्वास. तर जरांगेंची भेट घेऊन निर्णयाबाबत माहिती देणार, विखेंची माहिती. अनेक मंत्री घोड्यावरून शेळ्या राखत आहेत. शेळ्यांमागे दडलेल्या वाघांना पुढे करा, संतोष बांगर यांचा शिवसेनेला घरचा आहेर. टेंडरवरून मंत्री भुजबळ आणि पार्थ पवारांमध्ये वाद झाल्याची सूत्रांची माहिती. ठराविक ठेकेदाराला टेंडर देण्यावरून वाद झाल्याची चर्चा. प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला. उद्या मुंबईमध्ये भाजप मुख्यालयात होणार प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा झेंडा हाती घेणार. नेट पेपर फुटी प्रकरणी नांदेडमध्ये सीबीआयचं धाडसत्र. 3 ठिकाणी सीबीआयची झाडाझडती. 2 विद्यार्थिनींची 7 तास सीबीआयकडून चौकशी. परीक्षा आधीच मुलांना काही प्रश्न मिळाल्याचे तपासामधून उघड. नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी कोर्टामध्ये 250 ते 300 पानांचं आरोपपत्र दाखल. 8 गुन्ह्यांबाबत एकत्रित आरोपपत्र. निदा खानसह दानिश शेख, रजा मेमन, शाहरुख कुरेशी यांच्यावर आरोप. मुंबईकरांवर रिक्षा भाडेवाढीची टांगती तलवार. सीएनजी महागल्यास प्रति किलोमीटर 1 रुपया 1.5 पैसे भाडेवाढीची मागणी. मुंबईकरांच्या खिशावर आणखी भार पडणार. इबोला सदृश लक्षणं असणाऱ्यांवर विशेष वॉच. केंद्राच्या सूचना जारी. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचा इशारा. वाढती उष्णता आणि उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा. आजपासून तापमानामध्ये घट होण्याचा अंदाज. तर मुंबई, ठाण्यासह पालघरमध्ये रविवारी आणि सोमवारी पावसाची शक्यता. राज्यात मान्सूनचं आगमन लांबणीवर. पुढील 2 आठवडे अल्प पावसाचा अंदाज. अर्धा जून महिना कोरड्यात जाण्याची शक्यता. उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे निर्माणाधीन पूल कोसळला. दुर्घटनेमध्ये 5 कामगारांचा मृत्यू. अनेक जण अडकले. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू.